नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर, ज्या व्यासपीठानं गेल्या 18 वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मग सुरुवाती 2008 आणि 2010 ची DED CET असेल, त्यानंतर TET आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, या सर्व भरती प्रक्रियेमध्ये टॉपचा सर्वोत्तम निकाल लावलाय अशा लाडक्या व्यासपीठावर मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके सहर्षाचे स्वागत करीत आहे. काल TETचा निकाल लागला. खरं तर ह्या TETची पहिली उत्तर सूची आली, त्याच्यानंतर अंतिम उत्तर सूची आली आणि निकाल, हा सगळाच एक वादाचा, एक संदिग्ध, एक शंकास्पद मुद्दा आहे आणि त्यावर अगदी आपण काही मिनिटांमध्ये डिस्कस करून त्यातल्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप घ्यायची, कुठल्या मुद्द्या संदर्भात काय प्रॉब्लेम आहेत हे आपण अगदी अल्पावधीमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, त्यावर चिंतन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, की जे माझे शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी नव्यानं सेवेमध्ये येऊ पाहणार आहे, त्याचबरोबर सेवेमध्ये असणार आहे. खरं तर काही काहींचा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, त्याही पेक्षा जास्त वर्ष जॉईन होऊनचा सेवेतला कालावधी आहे. अगदी काही जण शेवटच्या रिटायरमेंटच्या 5 वर्षाच्या जवळ गेलेले आहेत. तरीही त्यांनी अभ्यास केला, सकारात्मक विचार ठेवला, कष्ट केले, वेळ दिला, फोकस केला आणि त्याही शिक्षक बांधवांना, त्याही शिक्षक भगिनींना यश मिळालं, ते पात्र झाले. अशा पात्र ठरलेल्या अखंड महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आपल्या करिअरच्या या प्रवासामध्ये आमची सोबत, आमची साथ, आमचं मार्गदर्शन हे सतत सातत्यानं असणार आहे. मात्र आता जे पात्र ठरलेले आहेत, जे पास ठरलेले, त्यांचा प्रश्न संपलाय. ज्यांचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांच्या सोबत खरं उभं राहणं गरजेचं आहे. ज्यांचा प्रश्न बाकी आहे त्यांच्या सोबत खरं राहणं बाकी आहे. आणि मग आपल्याला नेमकं कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप आणि काय प्रश्न आहे हे पाहायचे. तर आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेच्या पात्रतेची अट काय आहे? अट काय आहे? तर पहिली अट अशी आहे की ओपन कॅटेगरीसाठी 60% आणि मग ओपन कॅटेगरीसाठी 60% 60%चा जर आपण विचार केला तर ते होतात 90 गुण. इथं काहीच प्रॉब्लेम नाही. 60% 90 गुण, नो प्रॉब्लेम, ओके, वेलकम. आता दुसरा मुद्दा आहे की ओपन सोडता ऑदरसाठी 55%ची अट आहे. 55%ची आणि 55%ची अट म्हणजेच 82.5 गुण होतात. 82 पॉइंट म्हणजे 82.5 बरोबर. आणि आत्तापर्यंत या अनुषंगानं पॉइंटमध्ये कुणाला मार्क्स मिळत नाही इथं, बरोबर. म्हणून या ठिकाणी 82 गुणांना पासिंग दिलेली आहे. CTETचे सर्टिफिकेट पहा, मागचे TETचे पहा. मात्र तुम्ही यावेळेस 83 गुणांसाठी पासिंग ठेवलेली आहे. 0.5 वाढले ना हो, म्हणजे किती होतात माहिती आहे? म्हणजे होतात 55.33%. 55.33% म्हणजे 30 ते 83 गुण आहेत. तर 55.33ला पासिंग नाहीये, पासिंग आहे 55%ला, म्हणजे 82.5. हे 50-50 मध्ये आहे ना. बरं, पात्र ठरल्यानंतर काही नुकसान नाही ना, आत्तापर्यंत दिलंय ना, CTET आजही देते. म्हणून पहा, 82ला पासिंग देणं, बायचान्स परीक्षा परिषदेकडून ज्या एखाद्या कंपनीला, संस्थेला हे OMR सिस्टमनं काउंटिंग करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले, बायचान्स त्यांना ते सांगणं बाकी असेल किंवा सांगायचं राहिलं असेल, काहीतरी झालं असेल आणि मग त्यांनी अंदाजे केलं की 82.5 होतंय ना, तर मग 83ला लावा. तर परीक्षा परिषदेने तेवढं त्यांना सांगावं की 82ला पासिंग करायचंय. 82ला पासिंग आत्तापर्यंत केलेलं आहे. अनेक बांधवांच्या, अनेक भगिनींच्या समस्या तिथं क्लिअर होणार आहेत.
आणि यासाठी सर्व शिक्षक बांधवांनी जी 21 तारखेपर्यंत आक्षेप घ्यायला संधी दिलेली आहे त्यावर आक्षेप घ्यावा. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता एक दुसरा चमत्कार दाखवतो. अशा अनेकांचे चमत्कार आलेत बरं, अशा अनेकांचे चमत्कार मी दाखवणार आहे. यासाठी आपण कोर्टाची पायरी सुद्धा चढणार आहे जर परीक्षा परिषदेनं आपले हे प्रश्न सोडवले नाही तर. एक सरांचा इथं हॉल तिकीट मी इथं घेतलेलं आहे. नाव वगैरेची काही गरज नाहीये तुम्हाला. आपल्याला प्रश्न बघायचा आहे फक्त की नेमकं प्रश्न जो आहे तो नेमकं प्रश्न काय आहे. झूम करतो थोडस म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर कट लक्षात येईल काय करायचंय काय पाहायचंय. हे बैठक क्रमांक इथं आहे. इथं तुम्हाला दाखवतो की कोणती भाषा एक कोणती आहे, मराठी. बरोबर, प्रथम भाषा मराठी निवडलेली आहे त्यांनी, मराठी निवडली. आता जाऊया आपण पुढे. पुढे काय त्यांचा पेपर, त्यांची प्रश्नपत्रिका, हे सगळं आपण त्यांचं कलेक्ट केलेलं आहे. अशा 100 पेक्षा जास्त अशा समस्या आहेत की त्या डोक्याच्या वरून जातात. काय परीक्षा परिषदेने काय केलंय. प्रथम भाषा मराठी निवडली आणि त्यांना कोणत्या मीडियमचा पेपर आलाय बघा. त्यांना कोणत्या मीडियमचा पेपर आलाय, इंग्लिश मीडियमचा पेपर आलाय. इंग्लिश मीडियमचा पेपर आलेला आहे पा. म्हणजे दुसऱ्याचा कोणाचा दाखवतोय असा विषय नाही. तर बघा सीट नंबर 312811 ओके, इथं बघा 312811 त्यांचा सीट नंबर. उगं काहीतरी करायचं नाही. परीक्षा परिषदेला सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टी सांगतो मी, अवेलेबल एकाच स्टेजवरून सगळ्या गोष्टी. बर, आता इथं चेक करा माध्यम कोणतं दिसतंय, मराठी माध्यम दिसतंय. बरोबर, त्याच नंबरची प्रश्नपत्रिका इथं इंग्लिश माध्यम आहे. इंग्लिश असं फक्त एकट्या सरांचं नाही. अशा अनेक समस्या आल्यानंतर मी एक उदाहरण दाखल घेतलं की याला तुम्ही काय करणार आहे. त्यांचे आक्षेप चेक करा, मागचे आक्षेप वाचलेच नाही तर हे चेक करा. मग आता मला सांगा, इंग्लिश मीडियमची प्रश्नपत्रिका, मराठी मीडियमची उत्तरपत्रिका, हॉल तिकीट मराठी. मग झालं काय, प्रश्न सगळ्यांना तेच आहे पण क्रम बदललं ना. 66 नंबरचा प्रश्न कुणाला 99 नंबरला आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे क्रम बदलले. मग जर क्रम बदलले असतील तर यांची जी उत्तर पत्रिका तुम्ही चेक केली ही तुम्ही यांच्या हॉल तिकीट आणि यांच्या भाषा सिलेक्ट नुसार मराठीनुसार सिलेक्ट केली, पण यांनी प्रश्नपत्रिका इंग्लिश नुसार सोडली ना. आणि मग आता इंग्लिश नुसार सोडल्यानंतर मला सांगा, यांच्या मराठीनुसार यांची उत्तर पत्रिका तुम्ही चेक केली, ते काय OMR ला काय कळत आहे. तुम्ही टाकलं इथं मराठी, ती OMRच्या क्रमानं चेक केलं, झाला ना घोटाळा. पासच होऊ शकत नाही माणूस. प्रश्नच क्रम वेगळे असणार आहेत. असे अनेकांचे प्रश्न आहेत. परीक्षा परिषदेला विनंती आहे की आपल्याकडे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया जर पुढे होणार असेल तर आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बांधवांना नवनवा साऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षक बांधवाने भगिनींसाठी शिक्षक पात्रता तुम्ही जर कंपल्सरी केली आणि ती शिक्षक पात्रता तुम्ही परीक्षा परिषद घेत आहात तर ती किती प्रामाणिक, किती पारदर्शक आणि किती अचूक असायला पाहिजे. आम्ही आपल्या परीक्षा परिषदेला पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहे, पण यांच्यावरचा अन्याय जो आहे तो दूर करा. तुम्ही जर आम्हाला बोलवलं ना, तुम्ही पुण्याला या 2 दिवस या सगळ्यांचं सोल्युशन, तरी सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्ही इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, मराठी मीडियम सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन सुद्धा देतो. तुम्ही जे प्रकाशनाचे ज्या लेखकाचे सांगताल ते घेऊन येतो, कुठं बी असू द्या महाराष्ट्रात भारतात. आणि मग ते सगळे प्रश्नांचे अचूक उत्तर ते सुद्धा आपण क्लिअर करूया. आणि असे जे मोठे मोठे चुकीने का होईना दुर्लक्षानं काहीतरी टेक्निकल घोटाळे झालेत ते सुद्धा आपण सोडूया. आणि या सर्व शिक्षक बांधवांना जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत आणि पुढे करणार आहेत त्यांच्या या कष्टाला, अभ्यासाला, अहो तुम्ही किती कामं लावले, भात शिजवण्यापासून काय बी, तरी त्यांची तयारी आहे ना. मग त्यांनी टीईटीची बी तयारी दाखवली, पात्रता परीक्षेला बसले, अभ्यास केला, पण त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम फक्त आपल्याला एक्स्ट्रा पदरचं काही द्यायचं नाहीये. अचूकला अचूक, चुकीच्याला चुकीचं. भास पहा ना, अंतिम उत्तर सूचीमध्ये
अंतिम उत्तर सूचीमध्ये अनेक जण पास ठरत होते. अंतिम उत्तर सूचीमध्ये आता तुम्ही लावली ना, आणि आता हा निकाल जो आहे त्याच्यामध्ये नापास ठरवलंय. नापास ठरवलंय. तर याच्यात जी गडबड झाली ती पण तुम्हाला चेक करावी लागणार आहे. अनेकांचे आक्षेप येत आहेत, ते घेत आहेत, घ्यायला पाहिजे. जी काल परवा जी अंतिम उत्तर सूची तुम्ही टाकली त्याच्यामध्ये पास होत होते, आणि आता निकाल आलाय नॉट एलिजिबल, अपात्र. तर हे मार्क कोणत्या प्रश्नाचे कमी झाले हे सांगावं लागणार आहे ना तुम्हाला. कुठं कमी झाले याचं आधी सूचना काढूनच त्या विद्यार्थ्याला तुम्ही पाठवलं पाहिजे. त्या सेपरेट पाठवा. त्याचा प्रश्न आहे, त्या विद्यार्थ्याचा, उमेदवाराचा प्रश्न आहे, त्यांना तो पाठवायला पाहिजे. हा एक प्रश्न क्लिअर आहे. याच्यानंतर अजूनही बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान अशा अनेक विषयांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही क्लिअर केलंच नाही जे आक्षेप घेतले ते. तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून डिस्कशन ठेवा, कोण तुमचे विशेष तज्ज्ञ असतील, आणि आपण त्या प्रश्नांवर किंवा तुम्ही काय करा, आधी सूचना काढा. या आक्षेपावरचे उत्तर चेंज होऊ शकणार नाही. कारण का, अमुक अमुक पुस्तकामध्ये असंच दिलेलं आहे. मग तुम्ही जे पुस्तक संदर्भ म्हणून रेफर करताय ना, फक्त ते पुस्तक आम्हाला सांगा की या पुस्तकात तुम्ही काही विश्लेषण देऊ नका. त्या पुस्तकात आम्ही चेक करतो, साऱ्या महाराष्ट्राला सांगतो, तुमच्याबद्दलचा डाऊट जो आहे तो डाऊट क्लिअर होईल. फक्त अधिसूचनाकडून अनेक आक्षेप बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, सामाजिक शास्त्र अनेक विषयाबद्दलचे जे आलेले आहेत त्या आक्षेप पहा तुम्ही. शेकडो भावी आणि सेवेत असणाऱ्या शिक्षक बांधव आणि भगिनींच्या कष्टाला तुम्हाला न्याय देण्याची संधी आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला घडवणारे शिक्षक बांधव आणि भगिनी तुमच्याकडं अतिशय आतुरतेने केलेल्या कष्टाचा फक्त चीज व्हावं यासाठी पाहत आहेत. अपेक्षा आहे की कोर्टाची पायरी न चढता या सर्व शिक्षक बांधवांना आणि भगिनींना आपण न्याय द्याल. माझी परीक्षा परिषदेच्या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्र राज्य सरकारला, आदरणीय शिक्षण मंत्री साहेबांना, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की घरची जबाबदारी पाहून अनेक महिलांनी सेवेत असणाऱ्या, सेवेत येऊ पाहणाऱ्या या किती तारेवरची कसरत करून ही परीक्षा दिलेली आहे पा, आणि म्हणून त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा ही प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि अखंड महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक आपल्या अशा शंका, समस्या, अडचणी असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी एक ग्रुप करतोय की जर आपल्या समस्या, आपल्या शंकांचं निरसन परीक्षा परिषद करू शकलो नाही तर आपण कोर्टातून परीक्षा परिषदेकडून हे सगळे निरसन करून घेण्याची ताकद ठेवत आहोत. आतापर्यंत लढलो आहोत, इथून पुढेही लढणार आहोत. त्या लिंकवरून ज्यांना जे पास झाले त्यांनी नाही गरज, परंतु ज्यांना ह्या सगळ्या शंका जी आहेत क्लिअर करायच्या, कारण ही परीक्षा एवढीच नाही. काही जणांची अशी मानसिकता आहे की काय नाही, म्हणजे पहा कोर्टामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो 2008 ते 2012 4 वर्ष माझे विद्यार्थी कोर्टामध्ये लढले. 2012 साली 4 वर्षाच्या लढाईनंतर 8 प्रश्न रद्द करावे लागले चुकीचे, मग त्यांना जॉईनिंग मिळाली. 4 वर्ष. खरं तर एवढा कोर्टामध्ये लढण्यापेक्षा परत सीटीईटीचा अभ्यास केला तर वेळेच्या बाबतीत परवडेल, कष्टाच्या बाबतीत परवडेल, पण परीक्षा परिषदेची पारदर्शकता हा प्रश्न तिथंच राहील. म्हातारी मेल्याचं दुःख कमी, त्यापेक्षा काळ सोकावेल. आणि म्हणून हे सगळं पारदर्शक व्हावं यासाठी शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, आमची टीम आणि मी स्वतः आपल्यासोबत सदैव असणार. या डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून ग्रुप जॉईन करा, आपण डिस्कस करू, कायदेशीर सल्ला घेऊ, आणि त्यानंतर कोर्टाची पायरी. जर परीक्षा परिषदेने आपल्याला न्याय दिला नाही तर आपण चढणार आहोत. परंतु माझी अंतिम टप्प्यामध्ये खरोखर परीक्षा परिषदेला विनंती असेल, संपूर्ण महाराष्ट्रभरातील शिक्षक बांधव आणि भगिनींतर्फे यांच्या कष्टीला, यांच्या वेदनांना न्याय तुम्ही दिला पाहिजे. हे महाराष्ट्राला घडवणारी माणसं आहेत आणि यांचाच विश्वास आपण संपादन करू शकलो नाही तर काहीच होऊ शकणार नाही.
म्हणून ज्या प्रश्नांवर आक्षेप आहे त्या प्रश्नांचं उत्तर नेमकं तुम्ही का चेंज केलं नाही तेच उत्तर जर असेल तर कोणता संदर्भ, कोणता लेखक, कोणत्या प्रकाशनाचं पुस्तक तुम्ही ते आम्हाला सुचवा. एकच आधी सूचने सगळ्यांची नावं टाका, हे प्रश्न आणि हे संपला विषय. आम्ही चेक करतो आणि मग शांत बसू. ओके. अपेक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बांधव आणि भगिनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तुम्ही सुद्धा मोठ्या जास्तीत जास्त संख्येनं या प्रश्नांना, या आक्षेपास ताकद दिली पाहिजे, या प्रयत्नांना ताकद दिली पाहिजे. पाहूया प्रत्येक शिक्षक बांधवापर्यंत, भगिनीपर्यंत ही शंका, हा लढा तुम्ही पोचवायचं काम करा. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.